In this video, we will understand the multiplication of fractions. So multiplication समजण्यासाठी आपण एरिया ह्या कन्सेप्टचा आधार घेऊ. सो तुम्हाला माहीत असेल हाऊ टू फाइंड आउट द एरिया ऑफ बेसिक शेप्स लाईक स्क्वेअर, रेक्टँगल. सो स्क्वेअरचा एरिया आता दिलेला स्क्वेअर जो दिसतोय त्याची साईड 1 आहे. सो ह्याचा एरिया 1 मीटर इंटू 1 मीटर असा असेल. दॅट विल बी 1 मीटर स्क्वेअर. आपण एरिया ही कन्सेप्ट इन डेप्थ नंतर शिकणार आहे. बट राईट नाव लेट्स understand the concept of multiplications. So the total area of the square will be 1 meter square. But what about this much area only? फक्त हा एरिया किती आहे मला हे बघायचं असेल. सो तुम्ही पाहू शकता या पूर्ण स्क्वेअरचे आपण 12 पार्ट्स केलेले आहेत. त्या 12 पार्ट्समधला एक पार्ट म्हणजे हा रेक्टँगल आहे. सो द एरिया ऑफ दॅट रेक्टँगल, एरिया ऑफ दॅट स्मॉल रेक्टँगल is 1/12 of the total area, right? So it will be the total parts are 12, so that will go into the denominator, and the one part we have chosen, so the fraction will become 1/12 meter square. आता हेच जर मी रेक्टँगलचा एरिया कसा काढायचा ह्या फॉर्म्युलानुसार पाहिलं तर तुम्ही पाहू शकता ही जी टोटल साईड आहे, दिस टोटल साईड इज 1 मीटर. सो त्याचा हा पार्ट म्हणजे 1/4 आहे. सो द साईड ऑफ दिस रेक्टँगल विल बिकम 1/4. आणि तुम्ही जर ही साईड पाहिली तर ही साईड पण 1 मीटरची आहे, पण ही एवढी साईड ही त्याचा 1/3 आहे. सो इट विल बिकम 1/3. सो आय विल ड्रॉ दॅट रेक्टँगल वन्स अगेन. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर रेक्टँगलची जी लेंथ आहे दॅट इज 1/3 मीटर आणि जी ब्रेड्थ आहे दॅट इज 1/4 मीटर. आणि मग रेक्टँगलचा एरिया असतो, द एरिया ऑफ एनी रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेड. सो द लेंथ इज 1/4 अँड द ब्रेड्थ इज 1/3. सो हे जे आन्सर आता ह्याचं येईल ते आन्सर 1/12 मीटर स्क्वेअर एवढं हवं. सो आपल्याला ते एक गोष्ट कळती आहे की 1/4 इंटू 1/3 इट विल बी 1/12. मग ह्यातून एक आपण छोटासा रूल तयार करू शकतो की हाऊ टू मल्टिप्लाय द फ्रॅक्शन्स. यू कॅन डायरेक्टली मल्टिप्लाय 1 विथ 1. सो 1 इंटू 1 दॅट विल बी 1 अँड 4 इंटू 3 दॅट विल बी 12. सो दिस हाऊ सिम्पल इट इज की कुठलेही दोन फ्रॅक्शन्स मल्टिप्लाय करताना यू विल मल्टिप्लाय न्युमरेटर टू न्युमरेटर and denominator to denominator and you will get the answer. आणि त्याला परत रिड्यूस्ड फॉर्ममध्ये तुम्ही नेऊ शकता. सो लेट्स सॉल्व सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन वॉट एव्हर वी सॉ. आता पहिला जर क्वेश्चन तुम्ही पाहिला सो वी कॅन मल्टिप्लाय दम. 4 इंटू 5 दॅट विल बिकम 20 and 3 into 2 that will become 6. To give it a reduced form you can divide with 2 on the both the sides, so it will become 10/3, right? The second question that is 4/3 into 4. So we know that this whole number can be written in the form of fraction, that is 4/1. So now you can multiply 4 into 4, that is 16, and 3 into 1, that is 3. So you cannot reduce this further, so we'll keep it as it is. Now let's move to the third question. You can try it out. So 4 into 3, that is 12/3, you can do it, right? So it will become 4 into 3, that will be 12, and its base is 1, so 3 into 1, that will be 3. So you can reduce it by dividing directly 12 with 3, so it will become 4. So here you can see the fraction is also a form of division. So sometimes we can write the division in the form of fraction like this. So let's move on to the next question, fourth. आता इथून पुढे आपण काय करू, थोड्याशा स्मार्ट मेथड्स यूज करू. आता तुम्हाला फ्रॅक्शनला मल्टिप्लाय कसं करायचं हे समजलं असेल. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ह्याच्यामध्ये काही नंबर्स आयडेंटिकल दिसत आहेत. सो लेट्स फॉलो द ओरिजिनल मेथड. आपण नेहमीप्रमाणे ह्याला मल्टिप्लाय करू की 7 इंटू 5, बट आय विल नॉट राईट 35, आय विल राईट 7 इंटू 5 ओनली, डिवायडेड बाय 5 इंटू 7. सो इट विल बी 5 इंटू 7. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं की ह्याला रिड्यूस फॉर्म देताना तुम्ही दोन्ही बाजूला 5 डिवाइड करू शकता. यू कॅन डिवाइड विथ 5 ऑन बोथ दी साइड्स. सो इट विल बिकम 7/7. ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही डिव्हिजन जी करणार आहे ती दोन्ही बाजूला 5ची करणार आहे आणि त्यावेळी हे 5 कॅन्सल होणार आहे. सो हेच जर तुम्ही मनातल्या मनात विदाउट रायटिंग दिस डिवायडेड बाय 5 ऑर समथिंग तुम्ही जर यांना कॅन्सल करू शकला, तसंच सिमिलरली 7ला 7 पण कॅन्सल करू शकला, तर हे आन्सर अजून सोपं बनतं. आणि मग 5 1 जा 5, 5 1 जा 5, 7 1 जा 7, 7 1 जा 7. सो 1 इंटू 1 1, खाली 1 इंटू 1 1, सो 1/1 दॅट इज 1. So this method is called as cancellation method.
सो खूपदा मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही कॅन्सलेशन किती छान प्रकारे करू शकता ह्याच्यावर ठरतं की तुम्हाला तो सम किती लवकर सुटेल. सो दिस इज अ स्मार्ट मेथड. तुम्ही मल्टिप्लिकेशन नेहमीच्या मेथड्सनी करू शकता, पण खूपदा कॅन्सलेशन कॅन हेल्प. सो लेट्स यूज सम कॅन्सलेशन टेक्निक्स इन द फर्दर क्वेश्चन. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन. तुम्ही जर इथं व्यवस्थित पाहिलं तर 3/2 × 4/9. आता इथं डायरेक्ट कॅन्सल करण्यासारखं काही नाही आहे. लेट्स राईट 3 × 4 अपॉन 2 × 9. पण रिड्यूस फॉर्म देताना तुम्ही दोन्हीकडं 2ने किंवा 3ने हे डिवाईड करणारच आहात नंतर, कारण इथं जर बघितलं तुम्ही तर इथं 3 अवेलेबल आहे आणि 9मध्ये सुद्धा 3 अवेलेबल आहे. इथं 2 अवेलेबल आहे आणि 4मध्ये सुद्धा 2 अवेलेबल आहे. सो यू कॅन डिवाइड इट हिअर. 3 1 3, 3 3 9. नेक्स्ट 2 1 2, 2 2 4. So 1 × 2 that will be 2, 1 × 3 that will be 3. तुम्हाला कॅन्सलेशनच्या मेथड्स अजून एवढ्या छान प्रकारे कळायला नसतील तर नो वरीज. तुम्हाला ओरिजिनल मेथड माहीत असेल तरीसुद्धा सध्या चालून जाईल, पण ट्राय टू मास्टर द कन्सेप्ट ऑफ कॅन्सलेशन्स. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, 6th क्वेश्चन. तुम्ही जर ते व्यवस्थित पाहिलं तर 6ला आपण 6/1 असं लिहू शकतो. नाव लेट्स कॅन्सल इट हिअर ओनली. ठीक आहे. सो 6 आणि 9, 6 न्युमरेटरमध्ये 9 डिनॉमिनेटरमध्ये. सो तुम्ही दोन्हीकडं रिड्यूस फॉर्म देताना 3ने डिवाइड करू शकता. सो 3 2 6, 3 3 9. सो आता काय उरलं आहे बघा, 2 × 4. आता रिड्यूस फॉर्म देताना आपण 2 आणि 4ला डिवाइड नाही करत, कारण हे दोन्ही पण न्युमरेटरमध्ये आहेत. कॅन्सलेशन ही मेथड केव्हा चालते की ज्यावेळी एक नंबर न्युमरेटरमध्ये असेल आणि दुसरा डिनॉमिनेटरमध्ये असेल, ज्याला आपण डिवाइड करू शकतो. सो 2 × 4 दॅट विल बी 8 आणि 1 × 3 दॅट विल बी 3. So this is how you multiply fractions using cancellation or using basic methods. फ्रॅक्शन्सचा एक ॲप्लिकेशन आपण इथं पाहणार आहोत की हाऊ टू फाइंड अ फ्रॅक्शन ऑफ समथिंग. सो कुठल्याही गोष्टीला फ्रॅक्शनमध्ये कसं लिहायचं किंवा फ्रॅक्शन दिलं असेल तर त्या गोष्टीचं ती किती व्हॅल्यू आहे हे फाइंड आउट करणं. फॉर एक्झाम्पल 1/4 और 1/4 ऑफ 100 लिटर वॉटर इज वेस्टेड. म्हणजे तुमच्याकडे 100,000 लिटर वॉटर होतं, सॉरी, त्यातलं 1/4 वेस्ट झालेलं आहे. सो हाऊ टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर इज वेस्टेड अँड हाऊ मच वॉटर इज यूज्ड प्रॉपरली. सो जे काय वेस्ट झालेलं वॉटर आहे, यू कॅन राईट इट ॲज 1/4 ऑफ 1000. ह्यालाच तुम्ही असंही लिहू शकता, 1/4 × 1000. सो ह्यालाच तुम्ही असंही लिहू शकता की 1000/4. नाव यू कॅन गिव्ह इट अ रिड्यूस फॉर्म और 4 1 4 and 25 4 100 आणि 1 0 इथे लागेल. सो द आन्सर इज 250 लिटर्स ऑफ वॉटर इज वेस्टेड. सो 750 लिटर्स ऑफ वॉटर इज प्रॉपरली यूज्ड. तुम्ही तसंच पुढच्या क्वेश्चनला पण ट्राय करू शकता. सध्या आपल्याला रिड्यूस फॉर्म वगैरे ह्या गोष्टी ह्या जास्त डिस्कस न करता समथिंग फ्रॅक्शन ऑफ समथिंग हाऊ टू राईट हे आपण पाहतोय. आता दुसरा क्वेश्चन सांगतोय की 2/5 ऑफ 40 जूल एनर्जी इज कायनेटिक. सो तुम्हाला जर विचारलं की कायनेटिक एनर्जी किती असेल, सो के स्टँड्स फॉर कायनेटिक एनर्जी. सो आय कॅन राईट 2/5 ऑफ 40 किंवा ह्यालाच असं लिहिता येईल 2/5 × 40. आता तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करून तुम्ही नंतर याला रिड्यूस फॉर्म देऊ शकता किंवा रिड्यूस फॉर्म आत्ताच देऊ शकता. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर न्युमरेटरमध्ये 40 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे. 5नं जर डिव्हिजन केली, 5 1 5, 5 8 40. सो 2 × 8 इट विल बिकम 16. 16 जूल ही कायनेटिक एनर्जी आणि राहिलेली मे बी पोटेन्शियल एनर्जी असू शकते. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. 1/3 ऑफ 210 रुपीज गोज फॉर द टॅक्स. सो हाऊ मच टॅक्स इज पेड. सो इट इज 1/3 ऑफ 210 or you can write 1/3 of 210. You can give it a reduced form here only, 3 × 7 that is 21. So it will become 70 rupees or 70 rupees goes into taxes.